राज्यपद गाढा पदभाद नसता हरिनाम वसता सर्वपद पदाभिमानू काही तोही देही नाही आला गेला ठाई न सपडे दृष्टी ब्रह्मानंद आशा पाश तोडी दावोनी उघडी मूर्ती आम्हा ज्ञानदेवी साहे मंत्राचे आवर्तन मदमत्सर भान विराले देही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण आज ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय 6 ओवी 457 याचं चिंतन करत आहोत. या चिंतनामध्ये माऊली आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक क्रमांक 43 तत्र तं बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम यततेच ततो भूया संसिद्धौ कुरुनंदन. या श्लोकावर भाष्य करतानाच माऊली आजची ही ओवी आपल्याला चिंतनासाठी देत आहेत. माऊली म्हणतात की आपल्या पूर्वजन्माचं जे काही स्मरण आहे ते स्मरण अशा जीवाला त्याच्या या योग साधनेमुळं सहज प्राप्त होतं आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवी लाहो. या ओवीवर आपण आज चिंतन करणार आहोत. श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा तत्र तं बुद्धिसंयोगम. आपण पाहिलं की पूर्वाभ्यासेन तेन त्या पूर्वाभ्यासामुळंच हीयते तो आकर्षित होत असतो. हीयते म्हणजे आकर्षित. तत्र तं बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम एततेच ततो भूया संसिद्धौ कुरुनंदन. त्यामुळं तो आकर्षित झाल्यामुळं होतं काय की त्याचा पूर्वीचा जो योगाभ्यास आहे पूर्वजन्माचं स्मरण भगवंत सांगतात की त्याला सहजपणे प्राप्त होतं आणि मग त्या प्राप्त ज्ञानानुसार पूर्वाभ्यासेन तेनैव हीयते ही अवशोऽपिसा जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. शास्त्रातील कर्मकांड जे आहेत त्याचा तो अतीत होऊन जातो. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआप ओढला जातो तिकडे. आपली इच्छा नसतानाही योगाकडे तो आकृष्ट होतो. पूर्वाभ्यासेन तेनैव हीयते ही अवशोऽपिसा जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. या 44 क्रमांकाच्या श्लोकवर आपण आजचे हे चिंतन मांडणार आहोत. आणि माऊली या श्लोकवर म्हणतायत की असा जिज्ञासू योग सदैव शास्त्राच्या कर्मकांडामध्ये अतीत होत असतो. त्याला अध्यात्माशिवाय योगाभ्यासाशिवाय दुसरा कुठलाही विषय त्याच्याकरता शिल्लक राहत नाही. आणि यावरचं उत्तम उदाहरण द्यायचे झालं तर चैतन्य महाप्रभू यांचे एक शिष्य होते हरिदास ठाकूर. अर्थात हरिदास ठाकूर जन्मानं मुसलमान होते परंतु चैतन्य महाप्रभूंनी त्यांना प्रमुख शिष्याचा दर्जा दिला होता महाराज. का तर दिवसाकाठी एका दिवसामध्ये 3 लाख हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा जप एका दिवसामध्ये 3 लाख जप त्यांच्याकडून होत होते. आणि हे 3 लाख जप करण्याचं जे बळ आहे करण्याची जी एकाग्रता आहे नाम जपा करता लागणारं जी काही बुद्धी आहे एकाग्र चित्त आहे ते काही या जन्माची प्राप्ती नसते महाराज.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवंताची कृपा काही याच जन्मातली नसते. अध्यात्मातलं जे साध्य आहे, साधन जे काही आम्ही प्राप्त केलेले आहे साधना, त्या साधनेचं बळ पुढच्या जन्माच्या शिदोरीमध्ये येत असतं महाराज. आपण कालच चिंतन केलं त्यावर. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. पूर्वजन्माचं ते बळ त्याला प्राप्त होत असतं आणि त्या बाळाच्या आधारे तो काय करतो की पूर्वाभ्यासेन ते नैवही येते ही अवशोपिसा. ते बळ त्याला त्याच्याकडे खेचून नेतं आणि जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. त्याला सहज हा योगाभ्यास घडून येतो आणि यावर चिंतन करताना, भाष्य करताना माऊली 457 क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणतात, आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहो. अर्थात मागच्या जन्माच्या सद्बुद्धी त्याला पुन्हा नित्य नवी प्राप्त होते. भांडवल तेच असतं. आत्मज्ञानाची शिदोरी त्याच्यासोबतच असते, परंतु तीच शिदोरी पुन्हा प्रगत होत जाते आणि पुन्हा प्रगत होत 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 मोक्षाच्या प्रती अर्जुना तो सहज पोचतो, भगवंत सांगतात. आणि माऊली तेच वर्णन करतात आजच्या वहीमध्ये. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.